General Science, Standard 8. Students, today we are studying about inertia and pressure. We have seen that an object changes its state of motion due to force. In the absence of a force, objects exhibit a tendency to remain in the existing state of motion. Let us see the following examples. Take a postcard and keep it on a glass. Keep a 5 rupee coin on it and now skillfully push the card. The coin straight away falls in the glass. Have you ever done this? विद्यार्थी मित्रांनो, आज आपण जडत्वाविषयी माहिती बघणार आहोत. बलामुळे वस्तूची स्थिती बदलते हे आपण पाहिले आहे. बलाशिवाय वस्तू गतीच्या ज्या स्थितीत आहे त्या स्थितीत राहण्याची प्रवृत्ती दाखवितात. खालील उदाहरणं पाहू. कृती 1. एका काचेच्या पेल्यावर पोस्टकार्ड ठेवा. त्यावर 5 रुपयाचे नाणे ठेवा. आता पोस्टकार्डला जोरात टिचकी मारा. नाणे सरळ पेल्यात पडते. हे पाहिले आहे का तुम्ही? हे कशामुळे झाले? तर नाण्यामध्ये जडत्व आल्यामुळे नाणे तिथेच राहते आणि कार्डला आपण टिचकी मारल्यामुळे कार्डमध्ये गती असल्यामुळे कार्ड पुढे जाते. पुढे बघा. ॲक्टिव्हिटी नंबर 2. हँग अ half a kg mass from a stand with a string 1. Tie another string 2 to the mass and keep it hanging. Now pull the string 2 with a jerk. The string 2 breaks but the mass does not fall. Heavy mass does not move. Now pull the string 2 slowly. The string 1 breaks and the mass falls down. This is because of the tension developed in the string 2 due to the mass. आता दुसऱ्या कृतीमध्ये बघा. एका लोखंडी स्टँडला दोरा 1 च्या साहाय्याने एक अर्धा किलोग्रॅमचे वस्तुमान लटकवा. त्या वस्तुमानाला दुसरा दोरा 2 बांधून लटकवत ठेवा. आता दोरा 2 झटका देऊन खाली ओढा. दोरा 2 तुटतो पण वस्तुमान खाली पडत नाही. जड वस्तुमान हलत नाही. आता दोरा 2 हळूहळू खाली ओढा. दोरा 1 तुटतो व वस्तुमान खाली पडते. याचे कारण म्हणजे दोरा 1 मध्ये वस्तुमानामुळे आलेला ताण. तर जडत्व म्हणजे काय ते तुम्हाला कळाले असेल. तर आता आपण दाब म्हणजे प्रेशर, व्हॉट इज प्रेशर, प्रेशरविषयी अभ्यास करणार आहोत. You must have observed the tires of 2-wheelers and 4-wheelers getting pressurized. The air filling machine has a pressure indicating dial or a digital meter showing the digital reading of pressure. The machine fills the pressure to a certain value. You are aware that a force has to be applied for filling air in the bicycle tire with a hand pump. By applying force, air pressure is increased and then the air is pushed into the tire. Are force and pressure related? विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही दुचाकी आणि 4 चाकी गाड्यांच्या टायरमध्ये हवा भरताना पाहिले असेल. हवा भरण्याच्या यंत्रावर दाब दर्शविणारी तबकडी असते किंवा डिजिटल मीटरवर दाबाचे आकडे दिसतात. यंत्राने एका विशिष्ट मूल्यापर्यंत टायरमधील दाब वाढविला जातो. सायकलच्या टायरमध्ये हातपंपाने हवा भरताना बल लावावे लागते, ते तुम्हाला माहीतच आहे. बल लावून हवेचा दाब वाढवून
ती टायरमध्ये भरली जाते. बल आणि दाब यांचा काही संबंध आहे का? आता आपण एक तिसरी कृती बघणार आहोत. ॲक्टिव्हिटी नंबर 3. Take some sharp pointed nails and push them into a wooden plank by hammering on their heads. Now take a nail and hold it with its head on the plank and hammer it down from the pointed end. When pressing the drawing pins into a drawing board, they get into the board easily. By applying a force using the thumb, one can push the pin into the board. On the contrary, while pressing ordinary pins into the board, with a thumb, the thumb may get hurt. What does this simple experiment tell? The nail easily penetrates into wood from its pointed end. From this, you will notice that when a force is applied on the head of the nail, it is easy to hammer it into the plank. म्हणजेच काय बघा, कृती 3 मध्ये काय सांगितले? काही टोकदार खिळे घेऊन हातोडीच्या साहाय्याने ते एका लाकडी फळीत ठोका. त्यातलाच एखादा खिळा घेऊन तो खिळ्याच्या डोक्याच्या बाजूने फळीवर ठेवून टोकाच्या बाजूवर हातोडीने ठोकायचा प्रयत्न करा. काय होते? खिळा टोकाच्या बाजूने फळीत घुसतो, परंतु डोक्याच्या बाजूने घुसत नाही. ड्रॉइंग बोर्डवर पिना टोचताना त्या सहज टोचल्या जातात. आपल्या अंगठ्याने बल लावून आपण पिन टोचू शकतो, पण या उलट टाचणी ड्रॉइंग बोर्डवर टोचताना अंगठ्याला इजा होण्याची शक्यता असते. तर या साध्या प्रयोगातून आपल्याला काय समजते? आपल्याला हे समजते की खिळ्याच्या टोकदार भागाकडून खिळा लाकडात सहज घुसतो. यावरून तुमच्या एक गोष्ट लक्षात आली असेल की बल खिळ्याच्या डोक्याकडून लावल्यास खिळा फळीत ठोकणे सोपे जाते. तर तुम्ही पाहू शकता, ब्लंट आणि शार्प, डल नाईफ आहे आणि शार्प नाईफ आहे. तर ब्लंट नाईफ जो आहे तो आपल्याला जास्त सेम फोर्स लावला तरी तो जास्त आत शिरणार नाही. ब्लंट बाजू जी असेल, खिळ्याची पण तशीच असणार आहे. ब्लंट बाजू असेल तर ती आत शिरणार नाही, पण शार्प किंवा पॉइंटेड जर बाजू असेल तर ती इझिली जाऊ शकते. It is easy to cut vegetables, fruits with a sharp knife. A blunt knife does not work here. Why does this happen? भाजी किंवा फळे चिरताना धारदार सुरीने कापणे सोपे जाते. बोथट सुरी अशा कामी उपयोगी पडत नाही. हे कशामुळे घडते? तर the force exerted perpendicularly on a unit area is called pressure. म्हणजेच काय? एकक क्षेत्रफळावर लंब दिशेत प्रयुक्त असणाऱ्या बलास दाब असे म्हणतात. प्रेशर इज इक्वल टू फोर्स अपॉन एरिया ऑन विच द फोर्स इज अप्लाइड. म्हणजे दाब बरोबर बल छेद ज्यावर बल प्रयुक्त केले आहे ते क्षेत्रफळ. आता इथे बघा, जेवढं स्मॉल एरिया असेल तेवढा तो शार्प नाईफ असेल किंवा तेवढा शार्प तो काय असेल? खिळा असेल, आणि तो बल जे आहे ते जास्तीत जास्त त्या पॉईंटवर मिळेल आणि तो आतमध्ये इझिली जाईल. भाजी चिरताना, फळं कापताना, इवन लाकडी फळीवर सुद्धा ठोकताना तो इझिली जातो. जेवढा जास्त स्मॉल एरिया असेल तेवढी शार्प एजवरनं जास्त बल प्रयुक्त करता येतं. सगळीकडे तो पसरत नाही.
पण डल नाईफ असेल किंवा बोथट असेल तर त्याचा एरिया जास्त असल्यामुळे ते सगळीकडे डिवाईड होतं, त्यामुळे तेवढा सगळा फोर्स एका ठिकाणी मिळत नाही, त्यामुळे ते वाटलं जातं आणि ते आतपर्यंत जात नाही. तर मला वाटतं तुम्हाला व्यवस्थित कळलं असेल जडत्व म्हणजे काय, व्हॉट इज इनर्शिया अँड व्हॉट इज प्रेशर, अँड लेस ऑर स्मॉल एरिया द प्रेशर इज मोर. जेवढा कमी एरिया असेल, जेवढा पॉइंटेड शार्प असेल किंवा पॉइंटेड असेल नाईफ किंवा खिळा नेल, दॅट मच इझी इट विल टू डू वर्क ऑन दॅट. त्याच्याने काम करायला, ते आतमध्ये शिरायला तेवढं सोपं जाईल. अँड व्हॉट इज द फॉर्म्युला ऑफ प्रेशर? प्रेशर इज इक्वल टू फोर्स अपॉन एरिया ऑन विच द फोर्स इज अप्लाइड. सो टुडे वी आर finishing our video here. Thank you.